2026 विद्येचं माहेरघर पुणे. पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा सदाशिव पेठेमध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली आहे. एवढी जास्त की एखादा दगडच काय, एखादा मोहरीचा दाना जरी फेकून मारला तरी तो एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यालाच लागावा. बस एक शेवटचा अटेम्प्ट म्हणत काही मुलं अगदी 13-13 वर्ष एमपीएससीचा अभ्यास करत राहतात. सगळ्यांचं स्वप्न एकच, सिस्टीममध्ये जाऊन सामान्य जनतेचा विकास करणे. काय? सिस्टीममध्ये जाऊन स्वतःचा विकास करणे. एमपीएससीचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी देशाचं भविष्य वाटू शकतात, परंतु या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दडलेला आहे ढुंगणाला पाझर फोडणारा संघर्ष. सिन्स माय सरनेम इज अधिकारी. माझं आडनाव अधिकारी असल्यामुळे अधिकारी होण्यासाठी मी या क्षेत्राकडे वळालो. मला एमपीएससी मधलं झ सुद्धा माहीत नव्हतं, परंतु माझं स्वप्न भिकार आणि नशीब टुकार असल्यामुळे मी इकडे आलो. 11 वर्षांपासून जास्त वेळ झाला मी एमपीएससीचा अभ्यास करतोय, पण अजून एकही प्रिलिम्स पास नाही. मला या गोष्टीची लाज वाटत असली तरी अंगामध्ये खाज असल्यामुळे मी आणखीन 10 वर्षे तरी एमपीएससीचा अभ्यास करणारच आहे. स्टडिंग फॉर एमपीएससी फॉर ॲटलीस्ट अनदर 10 years. परीक्षा देण्याचं वय 43 आहे म्हणून काही विद्यार्थी अगदी 43व्या वर्षापर्यंत अभ्यास करत राहतात. नाहीतर मुलांनी मरेपर्यंत अभ्यास केला असता. उन्हाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ऊन जितकं तपतं त्यापेक्षा जास्त अभ्यासिकेमध्ये 12-12 तास खुर्चीवर बसून विद्यार्थ्यांचा बोचा तपतो. पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणारे संकेत बोचे याबद्दल म्हणाले, ज्याचा तपतो बोचा त्यालाच माहीत असतात एमपीएससीच्या खाचा खोचा. एका वर्षात पोस्ट काढतो म्हणणारे भले भले विद्यार्थी येथे 10-10 वर्ष घासताना दिसतात. काही विद्यार्थ्यांची लग्न तर केवळ पोस्ट न काढल्यामुळे अडकलेली आहेत. अशाच एका विद्यार्थ्याला विचारल्यावर त्याची कथा ऐकून आमच्या मेंदूला मूळव्याधच झाला. I wanted to marry my maternal uncle's daughter, but he laid down a condition. मला माझ्या मामाच्या मुलीसोबत लग्न करायचं होतं, परंतु मामा म्हणाला की तुला सरकारी नोकरी हवी. नोकरीसाठी मी एमपीएससीचा अभ्यास करण्याचं ठरवलं. मागच्या कितीतरी वर्षांपासून मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास सुरू केल्यापासून एका वर्षाआड याप्रमाणे मोठ्या मामाच्या 3 आणि लहान्या मामाच्या 2 मुलींची लग्न झाली. आता चुलत मामाच्या 2 मुली लग्नाच्या बाकी आहेत. ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी एमपीएससीचा अभ्यास करत आहे. Keeping that in my mind, I continue my MPSC study. रानाचा जीव करून आणि तेलाचा शेंगदाणा डोळ्यात घालून दिवस रात्र हे विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करतात. या विद्यार्थ्यांच्या मनात लागलेली एमपीएससीची आग विझवायची कशी? अभ्यासिकेतला AC 26वर असताना सुद्धा पंखा लावावा लागतोय, कारण अभ्यासाची गरमीच तेवढी वाढली आहे. पुण्यामध्ये बिल्डिंगा कमी आणि अभ्यासिका जास्त झाल्यात आणि प्रत्येक अभ्यासिका हाऊसफुल. एका सीटवर कधी 2-2 विद्यार्थी बसतात. अभ्यासिकेत अभ्यास करताना सोबत्याच्या लग्नाची पत्रिका जेव्हा मोबाईलवर येते तेव्हा माझं लग्न कधी होईल हा विचार विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन ढासळवणारा ठरतो. एमपीएससीच्या या गर्दीमध्ये विद्यार्थी स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतात. या विद्यार्थ्यांपैकी फक्त काहीच विद्यार्थी ही परीक्षा पास होऊ शकतात, कारण सरकार पुरेशा जागाच काढत नाही. सरकारने जर वर्षाच्या 1.5-2 लाख जागा काढल्या असत्या तर या विद्यार्थ्यांना आयुष्याचा अमूल्य वेळ असा अभ्यासात घालवावा लागला नसता.